नमस्कार प्रेक्षक हो. आपण पाहत आहात आशा किरण बोलूया निसंकोच. सर्वप्रथम या कार्यक्रमाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांच्या स्वरूपातून जो उत्तम प्रतिसाद देत आहात, आम्हाला ते सकारात्मक फीडबॅक पाठवत आहात, त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमचा हा जो विश्वास आहे, तुमचा हा जो सहभाग आहे, तुम्हाला अधिक महत्त्वाचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी प्रेरणा देतो. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. लैंगिक संसर्गजन्य आजार आणि त्यापासूनचा जो बचाव आहे. अनेक वेळा माहितीच्या अभावामुळे किंवा भीतीमुळे या आजारांकडे दुर्लक्ष केलं जातं. पण योग्य वेळी माहिती आणि काळजी घेतली तर हे टाळणं सहज शक्य आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट आणि समुपदेशक डॉक्टर उमेश मुंदडाजी. डॉक्टर मुंदडाजी यांचं आशा किरण क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे. ते गेले 40 वर्षांपासून पुरुष आणि कपल्सना लैंगिक आरोग्य, वैवाहिक समस्या आणि फर्टिलिटी या संदर्भात मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी आजपर्यंत हजारो रुग्णांना योग्य सल्ला आणि उपचार देत त्यांचं वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्य अधिक समृद्ध करण्यासाठी मदत केली आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांच्या शाखा असून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबई या ठिकाणी रुग्णांना भेटतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या या विषयाबद्दल थोडंसं सविस्तर. सर, आपला हा नित्य नियमाचा कार्यक्रम म्हणजेच आशा किरण बोलूया निसंकोच या कार्यक्रमात तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आणि आजचा जो आपला विषय आहे तो संसर्गजन्य आजार. सो सगळ्यात अगोदर मला सांगा की हे संसर्गजन्य आजार म्हणजे नेमकी कन्सेप्ट काय असते, याची मुळात डेफिनेशन काय? नाही, संसर्गजन्य आजार म्हणजे हे फक्त म्हणजे लैंगिकतेतून कोणते आजार होऊ शकतात त्याच्याविषयी आज आपण बोलूया. अच्छा कारण की संसर्गजन्य म्हणजे सर्दी, खोकला, ताप हे पण संसर्गजन्य आजार आहे. अच्छा. त्याच्याबद्दल आज आपण काही बोलणार नाही. जे म्हणजे लैंगिक संसर्ग जे संबंधात. आजार असतात तर त्याच्याबद्दल आज आपण बोलूया. याच्यामध्ये मेनली म्हणजे गनोरिया असतं किंवा सिफिलिस असतं किंवा HIV असतं. हे कॉमनली म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये येणारे पेशंट असतात. त्याविषयी आज आपण चर्चा करूया. नक्कीच. सर, संसर्गजन्य आजारांबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा STD नावाचा एक आजार पुढे येतो. तर STD म्हणजे नेमकं काय, ते का होतं आणि त्यावर उपचार कशा पद्धतीने आपण करू शकतो? STD म्हणजे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस. अच्छा. म्हणजे जे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस हे आजार आजच्या स्थितीमध्ये खूप कॉमन झालेले आहेत. कारण की आजच्या स्थितीमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन म्हणा किंवा स्पा संस्कृती म्हणा किंवा प्रॉस्टिट्यूशन म्हणा हे खूप जास्त समाजामध्ये वाढताना मला तरी दिसून येतं. तर त्याच्यामुळं काय आहे की आज माझ्या क्लिनिकला जे पूर्वी मध्यंतरी म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली प्रॅक्टिसला तेव्हा STDचे पेशंट खूप कमी असायचे. पण आजच्या स्थितीमध्ये STDचे पेशंट खूप जास्त वाढलेले आहेत. तर याच्यामध्ये जनरली गनोरियाचे पेशंट येतात जेव्हा की लघवीला त्यांना आग होते किंवा सिफिलिसचे अल्सर असतात किंवा एक हर्पीस झोस्टर म्हणून इन्फेक्शन असतं, ते व्हायरल इन्फेक्शन असतं, हर्पीसचे इन्फेक्शन असतात आणि लास्टली HIV जे सगळ्या लोकांना माहीतच आहे. याच्यावर पण आजच्या स्थितीमध्ये डे बाय डे कॉमन होत चाललेलं आहे. अच्छा. मग या STDला व्यवस्थित करण्यासाठी किंवा याच्या उपचार पद्धती काय आहेत? आता बघा, जे काही आजार असतील ते आम्ही म्हणजे जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही प्रॉपर त्याचं डायग्नोसिस करतो. अच्छा. जर गनोरिया वगैरे वगैरे असेल तर त्याला आम्ही अँटीबायोटिक वगैरे देऊन त्याला चांगलं एक 5 ते 7 दिवसामध्ये ठीक करू शकतो. सिफिलिस वगैरे असेल तर त्याला आम्ही इंजेक्शन पेनिसिलिन वगैरे द्यायचा प्रयत्न करतो की जेणेकरून सिफिलिस पण म्हणजे चांगला बरा होऊ शकतो. त्याच्यानंतर HIVची टेस्टिंग आम्ही करतो. पहिले आम्ही विंडो पिरियडमध्ये करतो, नंतर 3 महिन्यानंतर अजून म्हणजे वेस्टर्न ब्लॉट आणि HIV टेस्टिंग करतो. जर वेस्टर्न ब्लॉट जर पॉझिटिव्ह आली तर आम्ही जनरली 90% जे माझे पेशंट असतात ते आता आजच्या स्थितीमध्ये मी जे की जिल्हाधिकारीच्या म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सालय म्हणजे जे असतात जे म्हणजे आपल्या इथं घाटी आहे त्या घाटी हॉस्पिटल आम्ही त्यांना पाठवतो. कारण की तिथं त्यांना पूर्ण ट्रीटमेंट फ्री भेटतं. आणि जर मी बाहेर जर प्रिस्क्राईब करायला गेलो तर त्या औषधाची किंमत कमीत कमी त्याला महिन्याची 10,000 पर्यंत लागते. अच्छा. आणि महिन्याची 10,000 ट्रीटमेंट तो रेग्युलर बेसिसवर घेऊ शकत नाही. आणि जर रेग्युलर बेसिसवर तो जर पेशंट घेत नसेल तर तो आजार कायमचा बरा होतच नाही. आजच्या स्थितीमध्ये नवीन काही रिसर्च आलेले आहेत. HIVवर पण व्हॅक्सिन आलेलं आहे, पण अजून ते आपल्या भारत देशामध्ये कॉमनली इम्प्लिमेंट झालं नाही. अजून गव्हर्नमेंटने पण इंट्रोड्यूस केलेलं नाही. पण लवकरच ही लस पण आपल्या भारत देशामध्ये आपल्या सरकारी दवाखान्यांमध्ये आपल्याला मिळू शकते. अच्छा. सर, तुमच्या गेल्या 40 वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्हाला काय वाटतं, सरासरी याचे जे पर्सेंटेज आहेत की पहिले किती होते, आता किती झालेले आहेत? आता सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज जे आहेत त्याच्यामध्ये सगळंच आलं. व्हायरल पण आलं, बॅक्टेरियल पण आलं आणि HIV पण आलंय.
तर आजच्या स्थितीमध्ये खूप कॉमन होत झाले. जसं की माझ्याकडे पहिले दिवसातून 2 किंवा 3 पेशंट यायचे, तर आज माझ्याकडे 7 ते 8 पेशंट हे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेसचे आले. अच्छा. इतके पेशंट वाढलेले आहेत. अच्छा. मग ते हायजीन आलं, इंटरकोर्स चुकीच्या सगळं ठिकाणी आलं, सगळं या आलं. सगळ्या गोष्टींमुळे होतं. तर अशा वेळेला दोघांनी ॲज अ कपल यायला पाहिजे आणि दोघांनी चांगलं प्रॉपर ब्लड टेस्ट वगैरे करून जर त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट घेतलं तर या बिमाऱ्या जी काही आजार असतात या मुळापासून नष्ट होऊ शकतात. अच्छा. सर तुम्ही म्हणालात ना, की एच-आय-व्हीचा तुम्ही उल्लेख केला. तर हे एच-आय-व्ही कसं पसरतं? एच-आय-व्ही किंवा एड्स जो आहे तो कसा पसरतो? एच-आय-व्हीचं म्हणजे कसं आहे, जे पसरण्याचं जे मेन कारण असतं की जेव्हा एच-आय-व्ही ग्रस्त पेशंटचं रक्त आणि एखाद्या म्हणजे पेशंटचं रक्त मिक्स झालं तरच हा एच-आय-व्ही होतो. नाहीतर नाही हा होत. एच-आय-व्ही लाळेतून होत नाही. तर कंपल्सरी जेव्हा केव्हा ते इंटरकोर्स करतात, खूप जास्त म्हणजे ड्रिंक घेतल्यानंतर किंवा म्हणजे जास्त प्रॉस्टिट्यूटकडे जातात, तर त्यांना मायनर मायक्रोस्कोपिक इंजुरी होतात आपल्या प्रायव्हेट पार्टला आणि तिथून ते इन्फेक्शन कॅचअप होतं आणि ते इन्फेक्शन कॅचअप झाल्यानंतर इमिजिएट तुम्हाला समजत नाही की तुम्हाला एच-आय-व्ही झाला म्हणून. कारण की सुरुवातीला 3 महिने एक विंडो पिरियड असतो. 3 महिन्यामध्ये कितीही टेस्ट केल्या, कोणतीही टेस्ट केली तरी आपल्याला पॉझिटिव्ह दाखवत नाही. पण 3 महिन्यानंतर जर एच-आय-व्ही टेस्ट बेसिक 1 आणि 2 केली आणि वेस्टर्न ब्लॉट टेस्ट केली, तर आपल्याला समजून जातं की याला इन्फेक्शन झालेलं आहे का नाही आहे. अच्छा. आणि मग ते जर आता झालंय समजा, तर त्यावर काय सोल्युशन्स आहेत? आणि त्याच्यावर आता भरपूर औषधी उपचार निघालेले आहेत. अच्छा. प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स पण निघालेले आहेत आणि भरपूर म्हणजे औषध निघालेले आहेत. तर DOV, रियन वगैरे आम्ही देतो. त्याचे रिझल्ट पण खूप छान आहेत. पण इतकंच आहे की ती औषधी जसं डायबिटीज झालं, ब्लड प्रेशर झालं, तर आपल्याला औषधी लाईफलॉंग घ्यावं लागतात. त्याचप्रमाणे या पेशंटना इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी किंवा मेंटेन ठेवण्यासाठी नक्कीच यांना लाईफलॉंग औषधी घ्यावं लागतात. अच्छा. आणि हे आजार पण त्यांनाच होतात ज्यांचं इम्युनिटी पॉवर कमी असेल, अच्छा. त्यांना जास्त होतात. अच्छा. मग ती बॉडीवर कशा पद्धतीने हे करते? आता त्याचे सिम्पटम जर विचारले तर त्याच्यामध्ये बघा URI सारखे पण सिम्पटम असतात. अपर रिस्पिरेटरी इन्फेक्शन जे असतात, सर्दी, खोकला, ताप तसे पण होऊ शकतात किंवा अच्छा. लूज मोशन वगैरे पण होऊ शकतं. असे सिम्पटम जे जनरलाइज असतात किंवा बॉडी विकनेस, ताप येणे, कोणती औषधी घेतलं तरी तापाला म्हणजे रिस्पॉन्स न करणे, असे सिम्पटम्स असतात. पण या पहिले आम्ही स्टार्टिंगला सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट करतो. पण ज्यांना अँटीव्हायरलचा डोस प्रॉपर जर दिला आणि प्रॉपर कॉम्बिनेशनमध्ये दिलं तर नक्कीच एच-आय-व्ही हा आजार बरा तर नाही होणार, पण नक्कीच आपण त्याचं लाईफ चांगलं इम्प्रूव्ह इम्प्रूव्ह करू शकतो आणि त्यांना हेल्दी लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण नक्कीच लाईफलॉंग औषध देऊ शकतो. पण सर हा थोडा असा गंभीर विषय आहे आता, की तुम्ही म्हणालात सुरुवातीच्या आठवड्याला ते ओळखायला येत नाही आणि सिम्पटम्स पण खूप कॉमन असतात. तर जे लोक आपल्याला पाहताय सर्वसाधारणपणे, त्यातल्या एखाद्याला जर काही मनात शंका आली, तर त्यांनी सर्वप्रथम काय करायला पाहिजे? नाही, सर्वप्रथम जर त्याची हिस्ट्री जर असेल, की कुठेतरी म्हणजे बाहेर जाऊन जर एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन त्यांनी ठेवले असतील आणि त्याला काही थोडंसं इचिंग वगैरे असेल, काही इन्फेक्शन झालेलं असेल, तर मी त्यांना ॲडवाईस करतो, की तुम्ही आता तुमच्या पार्टनरबरोबर पण 3 महिन्यापर्यंत कंपल्सरी विथ प्रोटेक्शनच तुम्ही इंटरकोर्स करा. जेणेकरून तुम्ही तुमच्या पार्टनरला जे की तुम्ही बाहेरून इन्फेक्शन आलेलं आहे तुम्ही देणार नाही. तर ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि बरीच लोकं ही काळजी घेत पण नाहीत. अच्छा. हां, तर त्याच्यामुळे काय होतं, की दोघांना इन्फेक्शन होऊन जातं आणि मग दोघांनाही प्रॉपर ट्रीटमेंट करावी लागते. अच्छा. आणि समजा तुम्हाला समजा एच-आय-व्ही झाला, तर तुमच्या शरीरावर काय-काय बदल होतात ते? पहिलं जर सिम्प्टम असेल तर म्हणजे फीव्हर. काही बॉडीमध्ये कोणतेही व्हायरल असो किंवा कोणतेही फंगल असो काय किंवा बॅक्टेरिया जे काही इन्फेक्शन असतं, ते पहिलं साईन असतं की फीव्हर. अच्छा. जर फीव्हर असेल, त्यातले म्हणजे RBC वाढलेले असतील, WBC वाढलेले असतील, तर नक्कीच आम्ही समजून जातो की याला इन्फेक्शन आहे आणि त्या इन्फेक्शनचा मग प्रॉपर निदान करण्यासाठी आम्हाला दुसऱ्या बऱ्याच टेस्टिंग करावं लागतं. अच्छा. आणि समजा आता नाही ओळखायला आलं लवकर किंवा नाही समजलं, तर काय मोठे धोके होऊ शकतात? नाही, मग HIV ब्लो होऊ शकतो आणि HIV झाल्यानंतर त्याला पूर्ण लाईफलॉंग त्याला ट्रीटमेंट घ्यावं लागतं आणि कमीत कमी जर समजा प्रॉपर जर त्यांनी काळजी घेतली असती, पहिलेच काळजी घेतली असती, तर मला असं वाटतं, की कमीत कमी त्याच्या पार्टनरला त्यांनी इन्फेक्शन दिलं नसतं किंवा तिला HIV ग्रस्त करून ठेवलं नसतं. तर ही काळजी घेणं हे नक्कीच गरजेचं असतं. अच्छा. म्हणजे जर वेळेत तुम्ही योग्य निर्णय घेतला नाही, तर तुमच्याबरोबर तुमचे जे पार्टनर आहेत त्यांना सुद्धा हा त्रास होऊ बरोबर. शकतो. सुरक्षित संबंध म्हणजे नेमकं काय आणि त्यात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते? बघा, सुरक्षित संबंध म्हणजे की दोघांपैकी कोणालाही एखादं इन्फेक्शन असेल, त्यावेळेला आम्ही त्यांना प्रोटेक्शन त्यांना इंटिमेट व्हायला सांगतो. एक. दुसरी गोष्ट डायबिटीज आहे. आता डायबिटीजमध्ये बॅलॅनायटिस इज व्हेरी कॉमन म्हणजे इथं कॉमन म्हणजे आपल्या पेनिसच्या टोकावर नेहमी त्यांना रेडिशनेस असतो किंवा दाणे-दाणे त्यांना लाल-लाल दाणे असतात
किंवा इन्फेक्शन असतं, हे खूप कॉमन बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, जे डायबेटिक पेशंटला खूप कॉमनली असतं. तर हे जर त्यांना 100% प्रिव्हेंट करायचं असेल तर त्यांना आम्ही सल्ला देतो की सर्कमसिजनचा, जे की आमच्याकडं स्टेपलर सर्जरी म्हणून अवेलेबल आहे. तर ती स्टेपलर सर्जरी जर केली तर त्याला बॅलेनायटिस केव्हा होणार नाही, इन्फेक्शन होणार नाही आणि जेव्हा केव्हा तो आपल्या पार्टनरबरोबर जेव्हा केव्हा तो इंटिमेट होईल तर तो इन्फेक्शन ट्रान्सफर होणार नाही. याची काळजी प्रत्येक डायबेटिक पेशंटने घेणं हे खूप अत्यंत गरजेचं असतं, कारण की अच्छा. डायबेटिकमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप पटीने वाढून जातात आणि त्यांची इम्युनिटी पॉवर पण खूप कमी असते, अच्छा. म्हणून ते इन्फेक्शन लवकर कॅचअप करतात. अच्छा. म्हणजे ज्यांना ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी करायला हवे थोडक्यात. मग आणि त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. अच्छा, ओके. सर, कॉन्डोम वापरणं किती प्रभावी मानलं जातं? आता बघा, रेग्युलर बेसिसवर रेग्युलर पार्टनर बरोबर तर आम्ही तुम्हाला ॲडवाइस करत नाही की तुम्ही कंडम वापरा. पण जर प्रेग्नन्सी अवॉइड करायची असेल तर आपण कंडमचा सल्ला देतो. अच्छा. पण जर तुम्हाला काही इन्फेक्शन असेल किंवा तुमच्या पार्टनरला व्हाईट डिस्चार्ज असेल किंवा त्याला काही ईस्ट इन्फेक्शन असेल किंवा त्याच्या योनी मार्गामध्ये काही खाज असेल, काही असं 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 असेल, तर नक्कीच आम्ही त्यांना कंडम वापरण्याचा सल्ला देतो की जेणेकरून एक दुसऱ्याचं, ज्याला आम्ही सेक्शुअल ट्रान्समिट डिसीज म्हणतो, हे इन्फेक्शन एक दुसऱ्याला ट्रान्सफर झालं नाही पाहिजे. इतकी तर दोघांनी पण काळजी घ्यायलाच पाहिजे. अच्छा. आणि आजच्या स्थितीमध्ये माहिती आहे की प्रोनोग्राफी बघून आता माझ्याकडे जितके पेशंट असतात मी त्यांना हिस्ट्री विचारतो, तेव्हा मला असं माहीत पडतं की आजकाल ओरल सेक्स पण खूप कॉमन झालेलं आहे. पण जर तुम्ही जर पार्टनर बदलत असाल तर नक्कीच तुम्हाला HIV सारखे किंवा STD सारखे धोके नक्कीच निर्माण होऊ शकतात. म्हणून तेव्हा ही काळजी नक्कीच घेणं गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर फेथफुल राहणं पण गरजेचं आहे. आणि जर तुम्ही पार्टनर जर चेंज करत असाल तर नक्कीच प्रोटेक्शन वापरणं अत्यंत गरजेचं पण आहे. पण जर प्रोटेक्शन वापरत असाल तर प्रेग्नन्सी 100% अव्हॉइड होते का? किंवा जे फंगल इन्फेक्शन्स असतात त्यांच्यापासून 100% समोरचा प्रोटेक्ट राहतो आता का? 100% तर नाही बोलणार मी. जर तुम्ही जर प्रॉपर वापरलं नाही, की प्रॉपर वेअर केलं नाही किंवा रप्चर झालं किंवा त्यांना बरोबर नॉलेज नसेल किंवा त्याच्यावर काही म्हणजे लुब्रिकेशन लावलं किंवा पेनिसवर पहिले काही लुब्रिकेशन लावलं, अशा वेळेला ते म्हणजे थोडंसं म्हणजे रप्चर होऊ शकतं आणि त्याच्यामुळं 99% प्रोटेक्शन मिळू शकतं. 1% देअर आर द चान्सेस प्रेग्नन्सी राहण्याचे पण, STDचे पण चान्सेस असतात. आता बरेच पेशंट मला विचारतात, की "डॉक्टर साहेब, मी स्पाला गेलो, मी इकडे गेलो, मी एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन ठेवण्यासाठी गेलो, पण मी कंडोम वापरतो. तरी मला इन्फेक्शन का झालं?" हं, हं. त्याचं मेन कारण असतं, की चुकीच्या त्या पद्धतीने. चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्याचा वापर केलेला असतो. अच्छा. सर, तुम्ही ओरल सेक्स बद्दल बोललात, तर या ओरल सेक्सचे काही साइड इफेक्ट्स होतात का? नाही, जर रेग्युलर पार्टनर बरोबर जर केलं असेल, तर मी तुम्हाला ॲज अ सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ॲडवाइस करेन, की दॅट इज द मोस्ट स्ट्राँगेस्ट स्टिम्युलेटिंग पार्ट विच वी मतलब प्रोव्हाईड टू ईच अदर. तर ते करणं चांगलं आहे, पण जर एक दुसऱ्याला इन्फेक्शन असेल, तर त्या परिस्थितीमध्ये अव्हॉइड केलेलं चांगलं असतं. अच्छा. सर, आपण बोलताना बोललो होतो सुरुवातीला, की एस-टी-डी जो असतो, एस-टी-डीची टेस्ट कधी करायची असते आणि कशा पद्धतीने होते? नाही, जेव्हा केव्हा तुम्ही डॉक्टरकडे जेव्हा काही इन्फेक्शनचे आजार घेऊन जातात, जेव्हा की प्रायव्हेट पार्टला इन्फेक्शन झालेले आहेत, जेव्हा तुम्हाला डॉक्टर सजेस्ट करतील, तेव्हाच तुम्ही टेस्ट करायला पाहिजे. त्याच्यामध्ये भरपूर टेस्ट असतात. तर त्या टेस्ट करून ते फक्त आम्ही इतकंच बघतो की ते फंगल आहे, का व्हायरल आहे, का बॅक्टेरियल आहे अच्छा. आणि त्याप्रमाणे प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळं ट्रीटमेंट असतं. हं. तर ते ट्रीटमेंटची दिशा ठरवण्यासाठी हे इन्व्हेस्टिगेशन करणं अत्यंत गरजेचं असतं. अच्छा. सर, हे जे आजार आहेत, याचा समाजामध्ये, खास करून आपल्या समाजामध्ये खूप बाहू केला जातो. म्हणजे म्हटलं जातं ना, बापरे! याला HIV झाला, याला एस-टी-डी झाला किंवा एड्स झालं. म्हणजे लिटरली पहिल्या काळात तर असं होतं, की त्या लोकांना एका साइडलाच काढून टाकलं जायचं. बरोबर आहे. तर ह्या ज्या गैरसमजुती आहेत, याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि ह्या नाही, खरंच गरजेच्या त्यासाठी आहेत आता का? आपल्या भारत देशामध्ये आपल्या सरकारने खूप चांगलं काम केलेलं आहे. HIV बद्दल पण लोकांना पूर्ण कल्पना आहे. असं आता घरामध्ये एखादा HIV पॉझिटिव्ह निघाला, त्याचं कारण दुसरं पण होऊ शकतं. नॉट ओन्ली एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन म्हणा किंवा असं काही म्हणजे नसतं. केव्हा-केव्हा जर ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरेमध्ये जर झालं असेल, तर पण होऊ शकतं किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट झाला असेल आणि एक दुसऱ्याचं काही म्हणजे फ्लुइड ट्रान्सफर झालं असेल, तरी त्यांना HIV होऊ शकतं. तर असे भरपूर म्हणजे त्याला कारणं असतात. तर अशी काळजी करायची गरज नाही. आजकाल लोकांना नॉलेज भरपूर आहे. पण मला वाटतं, की जितकी तुम्ही काळजी घेसाल, तितकं तितकं तुम्ही या आजारापासून दूर राहिलेलं चांगलं आहे. प्रिकॉशन्स इज प्रिकॉशन बेटर. इज द बेटर दॅन क्युअर. ओके. सर, मी कधीतरी असंही ऐकलं होतं, की ब्लड्समधून जसे व्हायरस जातात, ट्रान्सफर होतात, तसं थुंक जी असते मानवाची, तिथून पण बरेचसे आजार पसरतात. तर मग तेही काही असतात का? एका संशोधनामध्ये असं आढळून आलेलं आहे, की जे सलावा आपल्या तोंडामध्ये असतो, त्याच्यामध्ये अँटीबॉडी असतात. अच्छा. तर जर कोणी जर ओरल सेक्स करत असेल, ब्लो जॉब करत असेल, तर त्याच्यामुळे काही HIV ट्रान्सफर होत नाही. हे अच्छा. एक म्हणजे सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे. अच्छा. आपल्या आशा किरणमध्ये या सगळ्या आजारांसाठी उपचार पद्धती आहेत का?
भरपूर उपचार पद्धती आज मी रोजचे म्हणजे 8-10 पेशंट बघतोच आणि त्याच्यावर उपचार करतोच. माझे आशा किरण क्लिनिक येते. प्रत्येक ब्रँचमध्ये जे काही तुमचे लैंगिक आजार असतात त्याच्यावर तर ट्रीटमेंट होतंच, लैंगिक समस्यावर ट्रीटमेंट होतात. पण लोकांना लैंगिक समस्या आणि लैंगिक आजार याच्यामध्ये पण फरक माहीत नसतो. लैंगिक आजारासाठी कोणाकडे जायचं, लैंगिक समस्यासाठी कोणाला जायचं किंवा त्याला हायड्रोसिल, हर्निया काही जर आजार असतील तर ते युरोलॉजिस्टमध्ये मोडतात असं माहीत नसतं. म्हणून नेमकं कोणत्या डॉक्टरांकडे त्यांनी जायला पाहिजे हे पण आपल्या समाजामध्ये लोकांना कल्पना नसते. तर जे काही लैंगिक आजार असतात, जे लैंगिक आजार जास्त करून चांगल्या ट्रीटमेंट तुम्हाला स्किन आणि व्हीडीचे डॉक्टर असतात. व्हेनरल डिसीज हे त्याच्यामध्ये मोडतं. ते व्हेनरल डिसीजवाले चांगले त्याला ट्रीटमेंट देऊ शकतात. एक जर तुम्हाला हायड्रोसिल असेल किंवा हर्निया असेल किंवा व्हेरिकोसिल असेल किंवा तुमच्या म्हणजे टेस्टमध्ये काही सिस्ट असतील, गाठी असतील, हे चांगले युरोलॉजिस्ट करू शकतात. आणि जर लैंगिक समस्या असतील तर लैंगिक समस्यासाठी तुम्हाला आमच्यासारख्या सेक्सॉलॉजिस्टचीच मदत घेणं गरजेचं असतं. कारण की आम्हाला तितकं काउन्सिलिंग करण्याचा एक म्हणजे चांगला म्हणजे अनुभव असतो आणि त्याच्यावर कोणती औषधी काम करतात, कोणती नाही करत, कोणत्या डोजमध्ये द्यायला पाहिजे, काय द्यायला पाहिजे, हे आमच्यासारखं नॉलेज त्यांना नसतं. आणि त्यांचे जे आजार असतात तितकं नॉलेज म्हणजे आता मला जर समजा व्हेरिकोसिलचा पेशंट आला तर मी ते युरोलॉजिस्टकडे पाठवतो. जर कोणता एखादा मुतखड्याचा पेशंट आला तर युरोलॉजिस्टकडे पाठवतो. पण आता काय झालेलं आहे की आपण जेव्हा केव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपण गुगलिंग सर्च करतो. गुगलवर सर्च करतो आणि बघतो की सेक्सॉलॉजिस्ट इन अवर सिटी. तर त्याच्यामध्ये बरेच युरोलॉजिस्ट पण सेक्सॉलॉजिस्ट लिहितात, बरेच सायकॅट्रिस्ट पण सेक्सॉलॉजिस्ट लिहितात, बरेच स्किनवाले पण सेक्सॉलॉजिस्ट लिहितात. पण नेमकं त्यांच्याकडे केव्हा जावं, सेक्सॉलॉजिस्टकडे केव्हा जावं, स्किनवाल्याकडे केव्हा जावं, ही जर तुमची आयडिया जर क्लिअर झाली या माध्यमातून तर मला वाटतं तुमचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. सर, आता मलाही जाणून घ्यायला आवडेल की कुठल्या डॉक्टरांकडे आपण केव्हा जायला पाहिजे? नाही, जेव्हा केव्हा सेक्शुअल प्रॉब्लेम असतील तेव्हा तुम्ही सेक्सॉलॉजिस्टकडे जा. जर तुम्हाला मुतखड्याचे किंवा अजून काही इथं म्हणजे हायड्रोसिल असतील किंवा हर्निया असेल त्यासाठी तुम्ही युरोलॉजिस्टकडे जा. आणि तुम्हाला काही इन्फेक्शनचे प्रॉब्लेम काही असतील त्यासाठी तुम्ही स्किनच्या डॉक्टरकडे जा. अच्छा. पण लोक काय करतात की आता युरोलॉजिस्टकडे चालले जातात, त्यांना तितका वेळ नसतो. आता एमडी कडे सगळे लोक भरपूर पळतात की ओके त्याला तर सगळं त्यांना माहिती तितका वेळ पण नसतो. कारण की तुम्हाला मी सांगितलं की लैंगिक समस्या जर तुम्हाला सॉल्व्ह करायच्या असतील तर त्याला औषधीपेक्षा तुम्हाला काउन्सिलिंग आणि आधार हे देणं खूप गरजेचं असतं. त्याची जे कन्सेप्शन मिसकन्सेप्शन असतात त्यांना दूर करणं गरजेचं असतं. आणि इतका वेळ त्यांच्या युरोलॉजिस्टकडे म्हणा किंवा स्किनवाल्या डॉक्टरकडे तितका वेळ नसतो. आणि इव्हन सायकॅट्रिस्टकडे पण नसतो. कारण की सायकॅट्रिस्टकडे गेलं की समोर बसल्याबरोबर तो त्याला एकदम सायकिक पेशंट समजतो, याला काही झालेलं नाही आहे, या मानसिक सगळं आजार. नॉर्मल आहे, याला मानसिक आजार आहे, आणि डायरेक्ट 4-5 गोळ्या मानसिकच आजारच्या गोळ्या चालू करून टाकतो. तर मानसिक आजारच्या गोळ्या चालू केल्यामुळे काय होतं की कोणतीही मानसिक आजाराची तुम्ही गोळी घेत असाल तर नक्कीच त्याचा साईड इफेक्ट इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि लॉस ऑफ डिझायर म्हणजे लिबिडो कमी असणे किंवा इच्छा शक्ती कमी होणे हा असतोच. तर मानसिक गोळ्या औषध घेताना हा पण तुम्हाला विचार करणं, देताना पण हा विचार करावा लागतो की आजारापेक्षा ज्या मेडिसिन आहेत ह्या साईड इफेक्ट जास्त देऊ शकतात. अगदीच. म्हणजे Yes. निरोगी होण्याऐवजी आपण रोगी बरोबर. होऊन जातो चुकीच्या Right, टॅबलेट्स right. घेतल्यामुळे. तर ते पण एक लक्षात ठेवणं गरजेचं असतं. अच्छा. जसं की मागच्या वेळेस मी तुला सांगितलं होतं की माझ्याकडं दिवसातून 2 ते 3 पेशंट असे येतात की ते हेअर लॉससाठी ट्रीटमेंट घेत असतात. आता हेअर लॉस ट्रीटमेंट घेताना ते फिनेस्टाईड टॅबलेट घेतात. फिनेस्टाईड टॅबलेटचा साईड इफेक्ट इतका भयंकर आहे, तो म्हणजे लॉस ऑफ डिझायर पण करतो आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की त्यांना आलेलं म्हणजे इरेक्शन परत निघून जातं. आणि हे फिनेस्टाईड टॅबलेट कॉमनली जे काही लोक आज हेअरची ट्रीटमेंट घेत आहेत ते घेत आहेत, जे काही आज हेअर ट्रान्सप्लांट करून घेत आहेत ते पण घेत आहेत, काही इव्हन लेडीज पण घेत आहेत. तर याच्यामुळे काय होतं की याचे साईड इफेक्ट हे इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन हे असतात आणि हे लोकांना माहीत नसतं. अच्छा. सो तुम्ही सुद्धा ही गोष्ट एकदा नोट करून ठेवायला पाहिजे की जर तुम्हाला सुद्धा हेअर लॉस होत असेल किंवा स्किनचे काही इश्यूज असतील आणि तुम्हाला सुद्धा डॉक्टरनी हे रेकमेंड केलंय तर नक्की एकदा क्रॉस चेक करा. कारण याचा खूप गंभीर परिणाम तुमच्या लैंगिक आरोग्यावर होऊ शकतो आणि त्यामधून मग दुसरे रोग तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही टॅबलेट्स घेण्याआधी एकदा क्रॉस चेक नक्की करा. सर, आता हे साइड इफेक्ट समजा एखाद्या व्यक्तीला झाले तर त्याने सर्वात पहिले काय करायला पाहिजे? की समजा आता त्याला आपला कार्यक्रम पाहिल्यानंतर समजले की अरे अच्छा, मी पण ही टॅबलेट घेतोय. तर त्याने लगेच तुमच्याशी संपर्क केल्यानंतर त्याचं निदान होईल का? त्याने इमिजिएट त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना कल्पना द्यायला पाहिजे अच्छा, की मी डॉक्टरांना. तुमची ही गोळी घेतो आहे आणि त्याच्यामुळे मला हे म्हणजे दोष दिसून येत आहेत. अच्छा. इरेक्टाईल डिस्फंक्शन झाले असेल तर त्यांना सांगायला पाहिजे. तर एक तर डॉक्टर ती गोळी स्टॉप करेल
आणि जे की पेनिस्ट्राईडचं लोकल अप्लिकेशन असतं, जे स्काल्पला लावायचं असतं, त्याचंच फक्त ते कंटिन्युएशन करणार अच्छा. आणि औषधी जे टॅबलेट असतात त्या बंद करून टाकणार. आजच्या चर्चेतून आपण एक महत्वाची गोष्ट समजून घेतली, ती म्हणजे लैंगिक संसर्गजन्य आजार टाळणं शक्य आहे जर योग्य माहिती आणि काळजी घेतली तर. भीती किंवा संकोच न ठेवता वेळेवर तपासणी आणि उपचार घेणं अत्यंत आवश्यक आहे. महत्वाचं म्हणजे जागरूकता आणि सुरक्षित सवयी या आपल्या आरोग्याच्या संरक्षणासाठी सर्वाधिक मोठी ताकद आहे. पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच एका महत्वाच्या विषयासह. तोपर्यंत लक्षात ठेवा, संवादातूनच निर्माण होतो आशेचा किरण, अर्थातच आशा किरण. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.